नमस्कार. आज आपण बोधरहस्यम या ग्रंथावर थोडं बोलणार आहोत. यात आत्मा आणि वास्तव यांचं स्वरूप उलगडलंय, तेही गुरु-शिष्य संवादातून. हो, अगदी सोप्या पद्धतीने हे गहन विषय मांडले आहेत. आपलं आजचं मुख्य उद्दिष्ट आहे चैतन्य म्हणजे जाणणारा आत्मा आणि जड म्हणजे जे स्वतःला किंवा इतरांना जाणत नाही. अगदी आपलं शरीर मन सुद्धा यांच्यातला फरक समजून घेणं. चला तर मग बघूया काय म्हणतो हा ग्रंथ. अगदी सुरुवातीला जड आणि चैतन्य यात नेमका काय फरक सांगितला आहे ग्रंथात? ग्रंथ अगदी स्पष्ट सांगतो, जे स्वतःला किंवा इतरांना जाणू शकत नाही ते सगळं जड. अच्छा. आणि जे स्वतःला तसंच इतरांना जाणतं ते म्हणजे चैतन्य किंवा आत्मा म्हणू शकतो आपण त्याला. गंमत म्हणजे नाव आणि रूप सुद्धा जड मानलं जातं. म्हणजे आत्मा या पलीकडचं आहे. बरोबर. ठीक आहे. मग आपलं शरीर जे तर नाव आणि रूपानेच ओळखलं जातं ते या व्याख्येनुसार जड झालं. ग्रंथ म्हणतो की ते अनेक घटकांनी बनलंय. हो, बरोबर. पंचमहाभूतांचे घटक सांगितले आहेत: पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. यांपासून बनलेले साधारण 25 घटक सांगितले आहेत. म्हणजे केसांसारखे घन भाग पृथ्वी तत्वाचे किंवा मूत्र वगैरे जलतत्वाचे. ओके. महत्वाचं हे की हे सगळे घटक स्वतःहून जड आहेत. त्यामुळे वर्ण, आश्रम, सुखदुःख किंवा नाती म्हणजे मुलगा, वडील वगैरे हे सगळे देहाचे धर्म आहेत, आत्म्याचे नाहीत. आत्मा या सगळ्यापासून वेगळा, फक्त बघणारा, साक्षी आहे. पण मग एक मिनिट, हे थोडं गोंधळात टाकणार आहे. शरीर जर जड असेल तर आपल्याला सुखदुःखासारखे अनुभव येतात कसे? हे कुठून येतं मग? छान प्रश्न आहे. याचा संबंध आहे सूक्ष्मदेहाशी, ज्याला लिंगदेह असंही म्हणतात. सूक्ष्मदेह? हो. यात आपलं अंतःकरण येतं, म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार. अच्छा. मन संकल्प विकल्प करतं, बुद्धी निर्णय घेते, चित्त आठवतं आणि अहंकार मीपणा जपतो. आणि गंमत म्हणजे हा सूक्ष्मदेह सुद्धा मुळात जळच आहे. काय सांगताय? मग तो सचेतन कसा वाटतो? आत्म्याच्या जवळ असल्यामुळे. जसं अग्नीजवळ लोखंड तापतं ना, तसं काहीसं. आत्म्याच्या नुसत्या उपस्थितीमुळे हा सचेतन वाटतो. ओके. आणि मग तो ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय वापरून जगात व्यवहार करतो. हाच सूक्ष्मदेह कर्ता आणि भोक्ता बनून सुखदुःख, पुण्यपाप सगळं अनुभवतो. म्हणजे अनुभवांचं खरं केंद्र हे स्थूल शरीर नाही, तर हा सूक्ष्मदेह आहे. बरोबर. पण ग्रंथ तर याच्याही पलीकडे जायला सांगतो असं वाटतंय. मग या सूक्ष्मदेहाच्या पलीकडे काय आहे? अगदी बरोबर. स्थूल आणि सूक्ष्म देहांच्याही पलीकडे आहे कारणदेह. कारणदेह? हो. हे आपल्या अज्ञानाचं मूळ स्वरूप आहे. म्हणजे मी कोण आहे याबद्दलचं जे मूलभूत अज्ञान आहे ना ते. अच्छा, हेच कारणदेह बाकीच्या 2 देहांना कारणीभूत ठरतं. पण खरा आत्मा म्हणजे आत्मन, तो या तिन्ही देहांहून वेगळा आहे आणि त्यांच्याशी जोडलेल्या सगळ्या ओळखींपासूनही वेगळा. तो नित्य आहे, साक्षी आहे, निराकार आहे, कूटस्थ आहे. कूटस्थ म्हणजे? कूटस्थ म्हणजे एरणीसारखा अचल, ज्यावर सगळे घाव बसतात पण ती स्वतः बदलत नाही. आणि तो सगळीकडे आहे. हा फरक जेव्हा नीट कळतो तेव्हा मुक्ती मिळते असं ग्रंथ सांगतो. आपण 3 देहांबद्दल बोललो, पण ग्रंथ अजून एक दृष्टिकोन देतो असं ऐकलंय. कोश किंवा आवरण हे देहांपेक्षा वेगळे आहेत का? हो, ही अजून एक पद्धत आहे समजून घ्यायची. देहांसारखीच पण जरा वेगळ्या प्रकारे मांडलेली. आत्म्याला जणू 5 पदर किंवा कोशांनी झाकलं आहे असं ग्रंथ म्हणतो. कोणते आहेत हे 5 कोश? अन्नमय कोश म्हणजे आपलं हे भौतिक शरीर. ओके. मग प्राणमय कोश म्हणजे आपली जीवनशक्ती, श्वास वगैरे. तिसरा मनोमय कोश, आपलं मन, भावना. चौथा विज्ञानमय कोश, बुद्धी, विवेकशक्ती. आणि पाचवा आनंदमय कोश म्हणजे गाढ झोपेतला आनंद किंवा कारण देहाची स्थिती. अच्छा. आपण काय करतो, नकळतपणे या कोशांशी एकरूप होतो. मी जन्मलो अन्नमय, मला भूक लागली प्राणमय, मी विचार करतोय मनोमय, मीच करतोय सगळं विज्ञानमय, मी सुखी आहे आनंदमय, अशा कल्पना करतो. ग्रंथ उदाहरण देतो मुंज गवताचं. त्यातून त्याचा गाभा जसा कुशलतेने वेगळा काढतात तसा विवेकाने विचार करून आत्म्याला या कोशांपासून वेगळं ओळखायला हवं. हे वेगळे पण नक्की साधायचं कसं? म्हणजे काय पद्धत आहे? त्यासाठी ग्रंथ
अन्वय व्यतिरेक नावाची एक विचार पद्धत सांगतो. अन्वय व्यतिरेक. हो, म्हणजे सोप्या भाषेत जागृती, स्वप्न आणि गाढ झोप या तिन्ही अवस्थांमध्ये कोण टिकून राहतं तो आत्मा, आणि काय बदलतं किंवा नाहीसं होतं ते कोश, व्यतिरेक, हे तपासून बघायचं. ओके. यासोबतच ग्रंथ एका लय प्रक्रियेबद्दल बोलतो. म्हणजे स्थूल देहाचं सूक्ष्म देहात विलीन होणं, सूक्ष्म देहाचं कारण देहात आणि कारण देहाचं अंतिम सत्यात म्हणजे आत्म्यात विलीन होणं. आणि हे कसं साधतं? हे ज्ञानाने साधतं. तत्त्वम असी, ते तू आहेस, हे महावाक्य ऐकलं असेल. हो. ते हेच सांगतं. जेव्हा आपण शरीर, मन, बुद्धी यांसारख्या तात्पुरत्या उपाधीं बाजूला सारतो, तेव्हा आत्मा आणि परमतत्वाचं मूळ एकत्व स्पष्ट होतं. म्हणजे एकंदरीत आजच्या चर्चेतून असं दिसतंय की खरा न बदलणारा आत्मा आणि आपण स्वतःला जे समजतो ते सतत बदलणारे घटक, ज्याला ग्रंथ अनात्मा म्हणतो, हो, अनात्मा, यांच्यात विवेक करणं म्हणजे फरक ओळखणं हाच मुख्य मुद्दा आहे. अगदी बरोबर. ही एक प्रकारची आत्मचौकशी किंवा आत्मविचार प्रक्रिया आहे. यातून व्यक्तीला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची ओळख पडते. ते स्वरूप कसं आहे तर अचल, साक्षी, चैतन्यमय आणि शरीर, मन, बुद्धीच्या पलीकडचं. या सगळ्यातून एक विचार मनात येतो. ग्रंथ म्हणतो की हे केवळ बौद्धिक ज्ञान नाही, तर हे ज्ञान माणसाला बदलून टाकतं. मग ही जाणीव झाल्यावर, म्हणजे मी शरीर मन नाही तर साक्षी आत्मा आहे हे कळल्यावर, जगात वावरताना जगाकडे आणि स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन खरंच कसा बदलत असेल, याला जीवनमुक्ती म्हणत असतील का? विचार करण्यासारखा मुद्दा आहे.